स्वामी रामानंदांनी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या केवळ एका शब्दावर आपला हिरांचा व्यवसाय स्वाहा केला, बंद केला. तोच आदर्श पुढे चालवत देवांनी सद्गुरू बाबांची आज्ञाप्रमाणे मानून पुण्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीतील नोकरी सोडली आणि परमेश्वरावर हवाला सोडून ते भगवती कोल्हारला आले. सद्गुरूंचा विरह त्यांना अस्वस्थ करत होता, परंतु भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे या विचारांना प्रमाण मानून त्यांनी आपल्या मनाचा मनोनिग्रह कायम ठेवला. जो वर्तमान काळात जगतो त्याचंच भाग्य बदलतं हे सद्गुरू वचन त्यांच्या कानात सदैव घुमत होतं. आपल्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे ते सर्वप्रथम कुटुंबासमवेत आई भगवतीच्या दर्शनाला आले. तो होता आई भगवतीचा शुक्रवार. देवा आदिमायेसमोर उभे राहिले. मनोमन म्हणाले, आई साहेब, माझ्या सद्गुरूंच्या आज्ञेने तुमच्या भूमीत येण्याचा योग आला आहे. लेकरू अजाण आहे, मला पदरात घ्या. देवांच्या मनातील आर्त हाक आई साहेबांनी ऐकली आणि क्षणार्धात देवीच्या मुखवट्यातील 13 गुणी विडा खाली पडला. देवीच्या समोरील सर्व उपस्थितांनी एकच टाळी पिटली. एवढ्यात देवीच्या पुजाऱ्याने पुकारा केला, मोठे नवल झालं हो. अहो, कधी खाली न पडणारा विडा आज खाली पडला. आपण देव माणूस आहात. देवीने आपल्याला प्रसाद दिलाय. पुजाऱ्याने तो विडा मोठ्या भक्तिभावाने देवांच्या हाती दिला. देवा पाहत राहिले. बाबांचे शब्द खरे ठरत असल्याची साक्ष त्यांना पुन्हा एकदा झाली. देवा ही अध्यात्मातील खूप बडी मोठी आसामी आहे हे उपस्थितांनी जाणलं. त्यांची राहण्याची सोय मंदिराजवळ केली. पुढे देवांनी रोज देवीच्या दरबारात येणं प्रारंभ केलं. एव्हाना आई भगवतीच्या कोल्हार गावाने एक अनामिक मोहिनी घातली गेली. येथील आध्यात्मिक मधुर गुंजनाने देव सुखावले. आई भगवती देवांच्या आयुष्यात आध्यात्मिक साधनेचा रंग उधळत होती. शांततेच्या सौंदर्याचा एक विलक्षण पदन्यास देवा अनुभवत होते. त्यांनी आता साधनेच्या पुढच्या वर्गात प्रवेश घेतला होता. आई भगवतीने त्यांच्यात विशाल शांतता स्थापन केली होती. फारसा जनसंग्रह न करणारे देवा कोलार भगवतीच्या परिसरात एक आकर्षण बनत चालले होते. आईने आपल्या मुखातील 13 विड्यांचा प्रसाद देवांना कसा प्रसाद प्रदान केला याची चर्चा सगळ्यांच्या मुखात हळूहळू रंगत होती. पण देवा मात्र या चमत्काराचं श्रेय स्वतः न घेता आपल्या सद्गुरूंना देत होते. त्यांनी पुजाऱ्याला नम्रपणे सांगितलं, महोदय, आपण आई साहेबांच्या चमत्काराची चर्चा करू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. माझे सद्गुरू म्हणतात, माणसानं नेहमी ऑर्डिनरी राहावं. आपण साधनेचा अभ्यास करतो आहे याचा गाजाबाजा करू नये. अहो, चमत्कार हे आपली श्रद्धा बळकट व्हावी म्हणून परमेश्वराने केलेली एक योजना असते. देवांचे हे भाष्य ऐकल्यावर पुजारी मनात ओशाळला. त्याने देवांचे पाय धरले. देवा गरजले, बघा चुकताय पुन्हा. पाय धरायचे असतील तर आई साहेबांचे धरा. देवांच्या या वाक्याने पुजाऱ्याला जे आपलेसे करून घेतलं ते कायमचं. देवा मात्र आई भगवतीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी आतुर झाले होते. मातेचे दर्शन झाल्याशिवाय अन्नग्रह करणार नाही असा मनोमय निश्चय त्यांनी केला. त्यांनी हा जेव्हा दृढ निश्चय केला तेव्हा तो वार होता आई साहेबांची घटस्थापना. कोणाशी वाच्यता न करता देवांनी आपलं उपोषण आरंभलं. कुटुंबाला दुःख होऊ नये म्हणून ते म्हणाले, हे पा, पोटदुखीमुळे मी काही दिवस जरा उपोषण करणार आहे. माझं लंघन आपण माझ्यावर सोपवावं. जवळजवळ 3 दिवसाच्या उपवासाने देवा काहीसे मलूल झाले. पण तरीही त्यांनी आपल्या मनोनिग्रहाचं प्रदर्शन कुणासमोर केलं नाही हे विशेष. घटस्थापनेचा 4था दिवस. देवा आपल्या देवघरात बसलेले. ब्राह्ममुहूर्ताची वेळ. तोच घरातील लाईट्स अचानक गेल्या आणि एखादी प्रचंड वीज कोसळावी तसा आवाज झाला. एकाएकी देवांना मंगलमय हालचाल जाणवली. त्यांनी एक थरथरता पदध्वनी ऐकला. या पायांच्या आवाजाबरोबर त्यांच्या हृदयाची स्पंदने वाढली, कारण त्या रहस्यमय आकाराने भौतिक आकाराला आच्छादित केलं. देवांच्या देहाचा कणकण थुईथुई नाचू लागला. जिची आजपर्यंत आपण वाट पाहत होतो, जिची आजपर्यंत आस लागली होती, ती आदिमाया आदिशक्ती भगवती आपल्या वाहनासह प्रत्यक्ष अवतरली. आई साहेबांच्या शरीरातून लक्षावधी तेजो किरण बाहेर पडली. आई साहेबांनी आपल्या हातातील त्रिशूळ हवेत उंचावला आणि आकाशवाणी झाली, उदयोस्तु.
देवांनी आई भगवती समोर हात जोडले. आई साहेब उद्गारल्या, हे शक्तिपुत्रा, जे आजवर मिळवलं ते तुझ्या सद्गुरूंच्या कृपेने. अजून तुझ्याकडून खूप मोठं कार्य होणार आहे. लक्षात ठेव, परमेश्वराला सांगायला कधी लाज वाटणार नाही. अशीच कामं शेवटच्या श्वासापर्यंत कर. स्वतःच्या जीवात्म्याला शोधून काढ. प्रत्येक स्पंदनात ईश्वराचा प्रतिध्वनी उमटू दे. नंतरच तू माझ्या शक्तीला हवे ते वळण देऊ शकशील आणि मृत्यूला जिंकशील. आई साहेबांच्या आवेशपूर्ण शब्दांनी देवा स्तब्ध झाले. आदिमायेने आपल्या नेत्रातून एक तेजोमय किरण देवांच्या भ्रूमध्यावर सोडला. देवा आपल्या मनाच्या निशून्य अवस्थेत गेले. त्यांना या दर्शनाच्या परम आनंदाचं महद आश्चर्य वाटलं. मनाच्या कक्षेत आदिमायेने सोडलेल्या नील किरणावर त्यांची दृष्टी स्थिर झाली. मनातील अस्थिर विचारांची आंदोलनं केव्हाच निघून गेली. आई साहेबांनी प्रदान केलेल्या नीलबिंदूने त्यांचा जणू तृतीय नेत्र उघडला आणि एका प्रदीर्घ भावसमाधीत देवा उत्थान पावले. देवांचं ध्यान लागलं. आई भगवतीच्या प्रत्यक्ष दर्शनाने कृतार्थ झालेले देवा आपल्या सद्गुरूंना मनोमन लोटांगण घालत होते. हा तेजोमय दर्शनाचा प्रसाद केवळ आणि केवळ गुरुराजांची कृपा आहे, ही त्यांचीच लीला आहे हे देवांनी जाणलं होतं. आई साहेबांच्या प्रत्यक्ष दर्शनाचं दृश्य त्यांनी स्वतःच्या डोळ्यात काठोकाठ साठवलं. दिवसभरातून कितीतरी वेळा ते तेजो दर्शन आठवून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होते. पुन्हा पुन्हा त्यांचे अष्ट सात्विक भाव जागे होत होते. याच अवस्थेत त्यांचा दिनक्रम गच्च साधनेने भरलेला होता. आपल्या उपजीविकेसाठी त्यांनी पत्करलेली चित्रपटगृहाच्या मॅनेजरची नोकरी ते अगदी तटस्थपणे करत होते. आई साहेबांच्या नवरात्रानंतर कोजागिरीचा दिवस उगवला. वार गुरुवार. आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे संध्याकाळच्या खेळाला चित्रपटगृहाकडे जाण्यापूर्वी आई भगवतीच्या दर्शनाला ते निघाले. मंदिरात बरेच लोक सायंकाळच्या दर्शनासाठी आरतीसाठी जमले होते. देवांनी मंदिरात प्रवेश केला. आरतीला अजून वेळ होता. देवांच्या पाठोपाठ उपस्थित भक्तांची नजर चुकून एका रानटी श्वानाने आत वाट धरली. तोच मंदिराची पुजारा करणाऱ्या गुरुवाची अक्षरशः बोबडी वळली. तो ओरडला, पळा पळा, सगळ्यांनी बाहेर पळा. बघताय काय, ज्याने आपल्या गावातील अनेकांना चावा घेतला, ही पिढा ती आली आहे. उपस्थितांची पळापळ सुरू झाली. बाया बापड्यांनी आपल्या लहान लहान मुलांना कडेवर घेतलं. देवा मात्र स्तब्ध होते. मोठ्या मजेने ते हा सारा प्रकार पाहत होते. काहीही भाष्य न करता त्यांनी आई भगवतीचं दर्शन घेतलं. देवी समोर अर्ध पद्मासनात डोळे मिटून ते शांत बसले. नवलच घडलं. त्या महाकाय श्वानाने आपला मोर्चा देवांकडे वळवला. देवांच्या अगदी जवळ येऊन त्या कृष्णवर्णीय श्वानाने देवांना निरखून पाहिलं. एका माणसानं मागून पुकारा केला, अहो ध्यान कसला करताय बुवा, लचका तोडेल हा तुमचा. ध्यान अवस्थेत रंगलेल्या देवांचा या शब्दांवर काहीच परिणाम झाला नाही. आई भगवतीशी अंतर्मनाने देवा जणू संवाद साधत होते. आता नक्की काहीतरी अप्रिय घडणार या धास्तीने काहींनी गुपचूप बाहेरून दगड काठ्या आणल्या. झालं मात्र अलौकिक. संपूर्ण गावाला घाबरून सोडणाऱ्या त्या कुत्र्याने देवांना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि आपली मान देवांच्या मांडीवर टेकवली. क्षणाचाही विलंब न लावता तो देवांच्या मांडीवर झोपी गेला. हा अजब प्रकार पाहताच उपस्थितांनी आपली बोटे तोंडात घातली. न राहावता देवीचा पुजारी ओरडला, कृतज्ञतेने श्वान बिचारे पायावरी झुकले, मला हे दत्तगुरु दिसले. त्यांच्या या वाक्याने उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. टाळ्यांच्या गजराने भानावर आलेले देवा त्या श्वानाला म्हणाले, काय रे, किती दिवस चालायचं, सोड ना आता तुझा उग्र स्वभाव. असंच चावणं चालू ठेवलं तर जगू देतील का हे लोक. मांडीवर झोपलेल्या श्वानाने आपले डोळे उघडले आणि देवांनी त्याचा कान पकडल्याने म्हणाले, दत्त राजांचं वाहन ना तू, विसरला का लेका, 4 वेदांचं प्रतीक ना तू. अरे गावातील प्रत्येकात दत्त राजांचा अंश आहे हे माहिती ना तुला. देवांच्या बोलण्याचा आवेश वाढला होता. देवांची देवभाषा जणू त्या मुक्या जनावराला समजली. ते कुत्र उठलं. त्याच्या डोळ्यातून गळगळा अश्रू वाहत होते. आपले पुढचे दोन्ही पाय सरळ करून आपली मान देवांच्या चरणावर वाकून त्याने देवांचा निरोप घेतला. पुढे त्या कुत्र्यानं चावणं सोडलं ते कायमचंच. उपस्थितांना या प्रकाराचा मोठा अशंभ वाटला. एखादा प्राणी आपला उग्रपणा सोडून
इतक्या विनम्रपणे वागू शकतो का, या विचारांनी बऱ्याच जणांनी जागच्या जागे राहून नमस्कार केला. देव स्मितहास्य करून म्हणाले, अहो असं काय पाहता माझ्याकडे? अहो एका जीवाने दुसऱ्या जीवाच्या अंतःकरणाची भाषा जाणली इतकंच. न राहवता देवीच्या पुजाऱ्याने विचारलं, देवा आम्हाला येईल का हो अशी भाषा? देवा उत्तरले, का नाही, सुख द्या सुख घ्या निसर्गाचा नियम हा. अहो आम्ही फक्त पोथ्या पुराणे वाचली, पण त्याच्या पलीकडे गेलो का कधी? माझे परात्पर गुरु अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांचे पशु पक्ष्यांबद्दलचे विचार मोठे मौल्यवान आहेत. आपण नको अभ्यासायला ते? अहो स्वामी महाराज पशु पक्ष्यांविषयी कमालीचे कनवाळू होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्याला रोमांचित करतात. देवांच्या जवळ बसलेले एक वयोवृद्ध गृहस्थ त्यांना म्हणाले, आम्हालाही ऐकवा ना अक्कलकोटच्या देवाची गोष्ट. त्यांच्या मनातील सात्विक भाव देवांनी जाणला. ते म्हणाले, अक्कलकोट मधील ब्रिटिश अधिकारी बंब गार्डन याच्या जवळील एक पाळीव सुंदरी नावाच्या माकडीने एकदा एक मोठा उच्छाद मांडला. तिला ठार मारायचं शेवटी ठरवलं गेलं. अखेरीस यावर स्वामी समर्थांनी इलाज केला. त्या माकडीनीला स्वामींनी आपल्याकडे बोलवलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, काय ग सुंदरे, लोकांना चावतेस काय? तुला मस्ती आली का? पुन्हा चावली तर स्वतःची जान गमावशील बघ. अहो आपल्याला आश्चर्य वाटेल, तेव्हापासून ती कोणाला चावली नाही आणि काहीच नाही, कोणावर धावून देखील गेली नाही. मात्र स्वामी समर्थ जिथे जिथे जायचे त्या ठिकाणी आसपासच्या झाडावर ती येत असे. स्वामी महाराज तिला खाली बोलून घ्यायचे. स्वतःच्या डोक्यावरची टोपी तिच्या डोक्यात घालायचे. देवांच्या कथेने उपस्थितांमध्ये खसखस पिकली. आज देवांच्या वाणीला अक्षरशः उधाण आलं होतं. स्वामी समर्थांबद्दल ते भरभरून बोलत होते. बोलता बोलता त्यांचा स्वर कातर झाला. स्वामी महाराजांची समाधीपूर्वीची हृदयस्पर्शी कथा सांगताना देवा म्हणाले, हो स्वामी समर्थांनी समाधी घेण्यापूर्वी 1-2 तास अगोदर आजूबाजूच्या सगळ्या गायी वासरांना स्वतःच्या हाताने खाऊ घातलं. कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय गायी वासरे लांबून लांबून स्वामींच्या अंत्यक्षणी स्वामींच्या वटवृक्षाखाली जमा झाली. गायींनी समर्थांना प्रदक्षिणा घातल्या. समर्थांनी त्यांच्यासाठी आणलेले नैवेद्य गायींना खाऊ घातले. त्यांच्यासाठी असलेली उंची वस्त्रे गायींच्या पाठीवर पांघरायला सांगितलं. स्वामी राजांचा निरोप घेताना त्या मुक्या जीवांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते. त्यांनी समर्थांचा निरोप घेतला. शिस्तीने पुन्हा त्या वटवृक्षाखाली ही जनावरे इतक्या मोठ्या संख्येने कधीच दिसली नाही लोकांना. देवांचा आवाज धीर गंभीर झाला. समर्थांच्या समाधीपूर्वीचा प्रसंग ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले. देवांनी स्वतःचा भावना वेग सावरला. समर्थांचा जय जयकार केला आणि ते म्हणाले, स्वामी समर्थ महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय.